नमस्कार. मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार. आज आपण उद्योग संवाद या मालिकेमध्ये संवाद साधणार आहोत पंढरपूर येथील अतिशय लोकप्रिय व विश्वसनीय असे साई स्पोर्ट्स या दुकानामध्ये. या दुकानामध्ये क्रीडा क्षेत्राशी संबंधित सर्वच वस्तू, सर्वच क्रीडा प्रकार आणि त्याचबरोबर ट्रॉफी व इतरही साहित्य अतिशय माफक दरात मिळते आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे साहित्य या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला तर मग आपण संवाद साधूयात साई स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा श्री दिनेश गावडे यांच्याशी. नमस्कार. 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 मार्मिक संवादच्या माध्यमातून उद्योग संवाद हे सदर आम्ही सुरू केलेलं आहे. यामध्ये आता सध्या उन्हाळी दिवस चालू आहे. स्पोर्ट्सचे साहित्य लोकांना आवश्यक असतं. मग यासाठी आपल्याकडं सर्वच व्हरायटी उपलब्ध आहे. कोणत्या कोणत्या कंपनीचं उपलब्ध आहे, त्याची किंमत किती आहे आणि त्याचबरोबर तुम्ही डिस्काउंट किती देता हे जरा आमच्या दर्शकांना सांगितलं तर बरं होईल. प्रथमतः MS न्यूज आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांचं साई स्पोर्ट्समध्ये हार्दिक स्वागत. आपल्याकडे सुरुवात करूया आपण बॅडमिंटन रॅकेटपासून. आपल्याकडे लिनिंग, 100 आणि योनेक्स या तीनही बॅडमिंटन ज्या टॉपमोस्ट क्वालिटी आहेत. या बॅडमिंटनच्या रॅकेट्स व्हरायटीमध्ये आहेत. भरपूर क्वालिटीचे रॅकेट्स आहेत. ह्याच्यामध्ये 60 ते 70 प्रकारचे आयटम्स आपल्याला मिळतील. यामध्ये तुम्हाला बेसिक 790 रुपयेपासून ब्रँडेड रॅकेट्स सुरू होत आहेत आणि जवळपास आपल्याकडे 8000 रुपयेपर्यंतच्या रॅकेट्स आपल्याकडे स्टॉकमध्ये आहेत. याच्यामध्ये बेसिक जे घरगुती खेळतात त्यांच्यासाठी बॅडमिंटन क्वालिटीची एक वेगळी रेंज आहे, ती आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवूया. त्याच्यानंतर व्हरायटीमध्ये आपण बघू शकता की टेबल टेनिसच्या रॅकेट्स आहेत. त्याच्यानंतर फुटबॉलमध्ये हवा भरायचे पंप आहेत, व्हॉलीबॉलचे पंप आहेत. त्याच्यानंतर व्हरायटी ऑफ सपोर्टर्स आहेत, जे आपण प्रत्येक गेमसाठी आपल्याला इसेन्शियल गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी जसं लंगोट वापरत होते त्याचा आता जो ॲडव्हान्स प्रकार आहे तो म्हणजे सपोर्टर, तो आहे. त्याच्यानंतर व्हरायटीच्या आपल्याकडं स्केट्स आहेत. स्केट्समध्ये आपल्याकडं भरपूर प्रकारचे स्केट्स आहेत. इनलाईन क्वालिटीचे स्केट्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे पुढच्या आयटममध्ये येऊया क्रिकेटच्या बॅट. तर मी तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे SG, SS, त्याच्यानंतर टन, MRF, EM आणि SF अशा जवळपास जे देशातले टॉपमोस्ट क्वालिटीचे ब्रँड आहेत त्या ब्रँड आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. ह्या ज्या बेसिक बॅट्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला लहानात लहान म्हणजे अगदी 3रीच्या मुलापासून बॅट सुरुवात होत आहेत आणि मोठ्या मुलांपर्यंत सगळ्या बॅट्स आपल्याकडे स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत. एक सॅम्पल म्हणून आपण बॅट बघूयात. तर ही SS ची बॅट आहे. साधारणतः 2500 रुपये किमतीची बॅट आहे. आपण याला 20% डिस्काउंट देतोय. कुठलाही ब्रँडेड आपल्याकडचं आयटम घेतलं तर आपण 20% कमीत कमी डिस्काउंट देतोय आणि वरच्या आयटमनुसार आपले डिस्काउंट वाढतात पण आहे. किरकोळ विक्रीला? हो, किरकोळ विक्रीला. मग आपण होलसेल काय करतो का? आपलं होलसेल पण आहे. होलसेलमध्ये विक्री वेगळी आहे आणि रिटेलची वेगळी आहे. ही इंग्लिश विलोची बॅट आहे. ही आहे 11000 रुपये किमतीची बॅट. बरोबर. म्हणजे यामध्येही आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे. ही टन कंपनीची आहे. ओम ये इकडे हाताखाली. ही MRF कंपनीची बॅट आहे. 10500 रुपयाची बॅट आहे ही आणि हे ओरिजिनल आहे सगळं. रवीजी थोडं जवळ आला तर आपण तुम्हाला हॉलमार्क वगैरे इकडे सगळं दाखवू शकतो. कंपनीचे ब्रँडेड हॉलमार्क्स वगैरे प्रत्येक आयटम्सला तुम्हाला हॉलमार्क मिळतील. तुम्ही कुठलाही आयटम घ्या याच्यामध्ये तुम्हाला कंपनीचे हॉलमार्क्स, त्याच्यानंतर कंपनीचे ओरिजिनल स्टिकर्स, MRP या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर क्लिअर दिसतील. त्याच्यामध्ये सगळं ओरिजिनल, सगळ्या कंपनीचं आपलं फक्त ओरिजिनलच सामान आपल्याकडे मिळेल. कुठल्याही प्रकारचा डी माल आपल्याकडे नाही मिळणार. बॅट घे तिकडे. हे बॅग कसं? हे SS कंपनीचं फुल किट आहे. बरं. हे SS कंपनीचं फुल किट आहे. हे बॅट सकट किट येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला एका मुलासाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य याच्यामध्ये अवेलेबल आहे. हे ओपन करून दाखवतो मी. घे तिकडे. याच्यामध्ये बॅटिंग पॅड आहेत. हेही SF कंपनीचेच येणार.
या आतमध्ये जे सामान आहे सगळं ते सगळं सगळं कंपनीचंच येणार आणि ब्रँडेड आहे हे सगळं. हे बॅटिंग ग्लोव्ज आहेत, हे बॅटिंग ग्लोव्ज येणार त्याच्यामध्ये. हे थायपॅड आहे, हा एल्बो गार्ड आहे, बरं बरं हे ॲब्डोमिनल गार्ड आहे, बरं बरं. आणि हेल्मेट आहे याच्यामध्ये. म्हणजे संपूर्ण किट कितीला बसेल त्याची किंमत हे किती आहे? साधारणतः 8,000 रुपये MRP आहे. ह्याला 20% डिस्काउंट मिळेल. बरं. साधारणतः हे संपूर्ण किट आहे. यासारख्या SF सारख्या भरपूर कंपन्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. मी ओरली दाखवतो तुम्हाला. SG आहे ते काढून ठेवू. SG मध्ये आहे, SS आहे, SG आहे आणि MRF पण आहे. MRF चं किट घेऊन ये. एक नवीन कंपनी मार्केटला आहे सध्या, EM. अतिशय नावाजलेली कंपनी आहे. याही कंपनीचे किट आपल्याकडे स्टॉकला अवेलेबल आहेत. मग सगळ्यांची किंमत समसमान आहे का वेगळी किंमत आहे? जवळपास सगळ्या कंपन्यांची किंमत एक जवळपास 200 रुपयाच्या फरकाने सगळ्या किमती आहेत. पण हे ब्रँडेड आहेत त्यामुळे जवळपास सगळे टेंटेटिव्हली किमती जवळपास सेमच आहेत त्या कंपन्यांच्या. मग खेळाडूंची पसंती कशाला आहे जास्त? खेळाडूंची पसंती SG, SS आणि MRF ह्या 3 गोष्टींना आहे. हे MRF कंपनीचं किट पण आपल्याकडे स्टॉकला अवेलेबल आहे. बरं बरं. चॅम्प कंपनीचं का? नाही MRF आहे. हा MRF मॉडेल चॅम्प आहे. हा Model MRF Champ. आहे आणि याचा मॉडेल चॅम्प आहे. चॅम्प आहे. त्याचबरोबर आपल्याकडे व्हरायटी ऑफ बॉल्स आहेत. म्हणजे देशातली सगळ्यात नावाजलेली कंपनी आहे निविया. निवियामध्ये अनेक प्रकारचे व्हॉलीबॉल, फुटबॉल आहेत. पैकी व्हॉलीबॉल आपल्याकडे कंपनीत जेवढ्या प्रकारचे व्हॉलीबॉल बनतात ते सगळ्या प्रकारचे व्हॉलीबॉल आपल्याकडे अवेलेबल आहेत. जे आपल्याकडे जे सामान मिळणार ते सगळं ओरिजिनल सगळं ओरिजिनल मिळणार. Local त्यामध्ये माल तुम्हाला कुठलाच एकही डी आयटम मिळणार नाही. कंपनीचं सगळं कंपनीचं सामान सगळं. हा निवियाचा स्पेक्ट्रा मॉडेलचा बॉल आहे. हा देशात सगळ्यात जास्त चालणारा व्हॉलीबॉल आहे. ह्याचं नाव आहे स्पॉट व्हॉली. माझ्याकडचा सगळ्यात लार्जेस्ट सेलर आयटम आहे हा. बरं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये हाच वापरतात? सगळ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये हा व्हॉलीबॉल वापरला जातो. याच्याबरोबर साधे घरगुती प्रॅक्टिसचे बॉल पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते पण कंपनीचेच? हो, सगळे निवियाचेच. हा निविया कंपनीचा फुटबॉल आहे. मग त्याच्या किमतीमध्ये काय फरक आहे? प्रत्येक मॉडेलमध्ये फरक आहे. कंपनीमध्ये मालाची क्वालिटी पण वेगळी वेगळी आहे. घरगुती वापरासाठी, साध्या प्रॅक्टिससाठी, प्रोफेशनल प्रॅक्टिससाठी आणि अगदी मोठ्या स्पर्धांसाठी अशी वेगवेगळी वर्गवारी आहे त्याच्यामध्ये. फुटबॉलमध्ये हा आपल्याकडे जे हार्ड ग्राउंड आहे, आपल्याकडे ग्रास कोर्ट नाही आहेत, आपल्याकडे सगळे मड कोर्ट आहेत. तर मड साठीचे वापरणारे बॉल आहेत, सगळे मातीवर खेळायचे बॉल आहेत हे. त्याच्यामध्ये निवियामध्ये हाही प्रकार आहे. लहान मुलांसाठीचा हा 3 नंबरचा आहे, हा 4 नंबरचा बॉल आहे. व्हरायटी ऑफ फुटबॉल आणि व्हॉलीबॉल आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात. जे आयटम्स मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल नाहीत अशापैकी हा एक आयटम आहे. तोही आपल्याकडे स्टॉकला आहे. आपण सगळ्यांच्या घरी लहान मुलं आहेत आणि आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, भरपूर बाहेर ऊन आहे, तर घरगुती खेळायसाठी म्हणून हा आम्ही आयटम आणलेला आहे. नवीन आयटम आहे का? हा नवीन आयटम आहे. बरं, खूप मोठं हे हा आयटम आहे. तर घरगुती मुलांचा व्यायामही होणार आहे या आयटम मध्ये आणि या आयटम मध्ये शारीरिक कसरत पण होणार आहे. बरं बरं बरं. याच्यामध्ये मुलांचा बॉडी कंट्रोल आहे. आता तुम्ही लक्षात द्याल तर हे 2 पाय ठेवून उभा राहायचं आणि इकडे हात टेकवायचा आहे. बरं. पुढचे एक उडी घ्यायची आहे, तर दोन्ही बाजूला 2 पाय आणि मध्ये हात टेकवायचा. हातामध्ये डावा उजवा काय आहे का? असं काही नाहीये. बरं. तुम्हाला कुठलाही हात तुम्ही टेकवू शकता इकडे. बरं बरं बरं. असंच तुम्ही पुढे गेला तर एकाच पायावर उभा राहायचं आणि दोन्ही हात खाली टेकवायचे. अशी व्हरायटी ऑफ याच्यामध्ये जम्पिंग प्रकार आहेत. बरं. बऱ्याच प्री स्कूल मध्ये हे वापरलं जातं. ह्याला नाव काय दिलं ह्याच्या? ह्याच्यामध्ये याचं कंपनीचं नाव आहे होपस्कॉच. बर. नाही, ह्या खेळाचं नाव काय? होपस्कॉच. होपस्कॉच. आणि हे आहे विक्सन कंपनीचं. हेही ब्रँडेड आहे. मग आता हे घ्यायचं म्हणल्यावर केवढला बसेल हे? हे साधारणतः याची MRP आहे 750 रुपये. बरं. ह्याला तुम्हाला 150 रुपये डिस्काउंट होईल. घ्या.
आता लहान मुलांच्या महत्त्वाच्या आयटमकडे जाऊयात आपण. हे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेटच्या प्लास्टिक बॅट्स. प्लास्टिक बॅट्स. हो. त्याला काय वॉरंटी गॅरंटी काय आहे का बॅटला? याला आम्ही लाईफ टाईमची वॉरंटी देतोय. लाईफ टाईमची. फक्त जळले फुटले तरच तेवढं त्याचं हे. बॅट फुटणार नाही याची गॅरंटी आमची आहे. फक्त उष्णता. त्याच्यामध्ये माझ्याकडे 2 कंपन्या आहेत. एक फिपको कंपनीची बॅट आहे आणि एक विक्सन कंपनीची आहे. दोन्ही कंपन्या ब्रँडेड आहेत. आपण ही छोटीशी बॅट घेतली आणि तुम्ही जर खाली आपटून बघितली ही, तर कुठल्याही प्रकारचं ब्रेकेज तुटफूट बॅटला होणार नाही. त्याचबरोबर ही मोठी बॅट तेवढ्याच क्वालिटीची आहे. तुटफूट ब्रेकेज होणार नाही आणि बॅट तुटणार पण नाही. या बॅटचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या बॅटवर लेदर बॉल पण खेळता येईल तुम्हाला. एक तुम्हाला प्रात्यक्षिक देतो. टाक. बरं, म्हणजे त्याचं काय लेदर बॉल ही याच्यावर खेळू शकता आणि चांगल्या क्वालिटीची हे मटेरियल आहे. त्याच्यामध्ये आपण तसेच अनब्रेकेबल स्टंप पण आणलेले आहेत. बरं. हे स्टंप पण अनब्रेकेबल आहेत. म्हणजे मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी. हो, मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी. जे लाकडी स्टंप होते त्याला ठोकायची गरज होती. ह्याला मेजरमेंट कसं? प्रॉपर मेजरमेंट. प्रॉपर मेजरमेंट्स येणार हे आणि याला ठोकायची गरज नाहीये. मग बेस बेस म्हणून उंची वाढते का? हा बेस मध्ये तुम्हाला एक होल दिलेला आहे. या होल मध्ये तुम्ही इकडे एक होल आहे. या होल मधून तुम्ही आत वाळू किंवा माती भरू शकता, ज्याच्यामुळे याची स्ट्रेंथ वाढेल आणि हे स्टेबल राहील. इझिली तुम्ही घरी हे मूव्ह करू शकता, असं स्टँड करू शकता. त्याच्यावरती बेल्स पण आहेत. हो, याच्यावर बेल्स पण आहेत. असा सेट होतो पूर्ण. आणि हाही अनब्रेकेबल आहे. यालाही तुटफूट गॅरंटी आहे. हेही ब्रेक होणार नाही. ठीक आहे बाजूला. ओम, ठीक आहे बाजूला. आता आपण सध्या क्रीडा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त जी गोष्ट चालते ते म्हणजे स्पोर्ट्सवेअर. बरं. आपल्याकडे भरपूर प्रकारचे स्पोर्ट्सवेअर आहे. तुम्ही बघत असाल की दिसते तुम्हाला सगळे हे ओपन, एवढं ओपन मटेरियल पडलेलं आहे. दररोज किती जरी आपण त्याला पॅकअप केलं तरी दुपारी या वेळेपर्यंत आपल्याला सगळे आयटम्स बाहेर काढावे लागतात. आपण सुरुवात करूया टी शर्ट्स पासून. आता एवढा ओपन माल असताना आपण तुमच्यासाठी एक नवीन पॅकेट फोडतोय. हे स्पोर्ट्स फिट कंपनीचा ब्रँडेड टी शर्ट्स आहेत. या कंपनीचा आहे का? हे स्पोर्ट्स फिट कंपनी आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला कॉलर हाफ स्लीवचा हा टी शर्ट आहे. हे पोस्टर मध्ये जेवढे कलर्स आहेत तेवढे सगळे कलर्स तुम्हाला या पॅकेट मध्ये अवेलेबल आहेत. हो. आणि साईज कुठले कुठले असणार आहेत? ह्याच्यामध्ये तुम्हाला 36 पासून 36 साईज पासून म्हणजे स्मॉल साईज पासून ते डबल XL पर्यंत 44 साईज पर्यंत सगळ्या साईज अवेलेबल आहेत. व्हरायटी ऑफ कलर्स आहेत त्याच्यामध्ये. जे पोस्टरमध्ये जे कलर आहेत ते सगळे पोस्टर कलर्स सगळेचे सगळे पोस्टर पीस अवेलेबल आहेत. 10 कलर्स आहेत ह्याच्यामध्ये आणि 10 कॉम्बिनेशन पण आहेत. त्याला 10 प्रकारचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत कलर्स मध्ये. तर पूर्ण असं पूर्ण पॅकेट आपल्याकडे अवेलेबल असतं. एक अप्परचं पॅकेट. त्याचबरोबर आपण लहान मुलांसाठी पण व्हरायटी ऑफ टी शर्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ही कोणती कंपनी आहे? हे कॉटनिक म्हणून कंपनी आहे. बर. ह्याचं फॅब्रिक जे आहे ते थोडंसं स्ट्रेचेबल आहे आणि उन्हाळ्यासाठी स्पेशल फॅब्रिक आहे. व्हेंटिलेटर आहे. आतनं तुम्हाला छोटे छोटे होल्स दिसतील जे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बॉडीला कूल ठेवायला मदत करतात. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी ऑफ कलर्स अवेलेबल आहेत. याची रेंज काय स्टार्ट आहे? ह्याच्यामध्ये तुम्हाला 85% डिस्काउंट आहे. फक्त 225 रुपयाला टी शर्ट आपण देतोय होलसेल रेटमध्ये कस्टमरला. 499 म्हणजे 500 रुपये MRP पाहू शकता तुम्ही. याला डिस्काउंट मिळेल तुम्हाला. आणि हे आपण स्पोर्ट फिटचं बघितलं त्याला तुम्हाला रेग्युलरली 25% 20% डिस्काउंट अवेलेबल असतो स्कीमनुसार. ह्याच्यामध्ये तुम्हाला 299 रुपये MRP पासून जवळपास 700 रुपये MRP पर्यंत टी शर्ट आहेत आपल्याकडे. जॅकेटचे कप्पर दे. जॅकेटचे स्पोर्ट्स फिट मध्ये
उन्हाळा जरी असला तरी रेग्युलरली एक चालणारा आयटम आहे तो म्हणजे ग्राउंडवर वापरला जाणारा अप्पर. हे कॅपमध्ये आणि विदाऊट कॅप दोन्ही क्वालिटीमध्ये आणि भरपूर रेंजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर टेक्नो स्पोर्ट्स कंपनीचा पण एक आहे अप्पर. जस्ट डू इट म्हणून येतं हे. बॉक्स काढा बॉक्स. तोपर्यंत आपण इकडचे बघूया. व्हरायटी ऑफ आपल्याकडे अपर्स आहेत अवेलेबल. हे वॉटरप्रूफ आणि बॉडी रेजिस्टन्स म्हणजे यातून बॉडीची उष्णता बाहेर पण जाणार नाही आणि पावसाळ्यात तुम्ही वापरू शकता. हे वॉटरप्रूफ पण आहे, दोन्ही गोष्टीने वापरू शकता. हे विंड शटर आहे. हे फक्त हवेच्या अवरोधासाठी म्हणजे आपण गाडीवरनं जाणार आहे किंवा ग्राउंडवर वर्कआउट करतायत मुलं तर ह्याला आतून काहीच नाहीये, पूर्ण नेट ओपन आहे आणि हा स्ट्रेचेबल आयटम आहे. जॅकेट्स मध्ये हा नवीन आयटम आहे सध्या. हा विथ कॅप आहे म्हणजे ह्याला हुडी. त्याच्यामध्येच आपण अजून एक आयटम आणलाय ट्रेंडी आयटम. हा सुद्धा विदाउट हुड. हा पण आयटम एकदम सुपिरियर आहे, स्ट्रेचेबल आयटम आहे. पण जास्त करून मुलांची पसंती हुडी झालीच आहे ना? नाही, दोन्हीलाही आहे. दोन्हीला पण आहे. हो. हाही आयटम स्ट्रेचेबल आहे आणि लाईट वेट आहे. विशेष म्हणजे हा तुम्हाला रुमाला इतकी घडी करून तुम्ही तुमच्या खिशात घालून फिरवू शकता एवढा लाईट वेट आयटम आहे हा. त्याच्या प्राइसेस काय त्याच्या? याच्यामध्ये याची प्राइस आहे 699. ह्याला 20% डिस्काउंट आहे. म्हणजे आपल्या दुकानामध्ये प्रत्येक वस्तूला कमीत कमी 20% डिस्काउंट आपल्याकडे आहेच आहे. आणि जास्तीत जास्त किती डिस्काउंट आहे? जास्तीत जास्त 85% पर्यंत डिस्काउंट आहे. काही आयटमला आपण अगदी आलेल्या भावात आपण ते सेल आउट करतो. ह्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ विदाउट कॅप, कुणाला थिक मटेरियल हवं आहे, कुणाला लाईट वेट मटेरियल हवं आहे, त्यानुसार व्हरायटी ऑफ आपण अपर्स ठेवलेले आहेत. त्याच्या पुढच्या पार्ट्सकडे जाऊयात आपण. सिंथेटिक बॉल घ्या, हार्ड सिंथेटिक, सॉफ्ट सिंथेटिक. या इकडे ओम हे घे, सगळं बाजूला घे. आता आपण बॉल ह्या प्रकाराकडे जाऊयात. म्हणजे क्रिकेटसाठी जे लागणारे बॉल आहेत राहू देत. हे घे, हँगिंग घ्या. सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत असलेला हा बॉल आहे. हा सिंथेटिक बॉल आहे फिपको कंपनीचा. या बॉलचं वैशिष्ट्य असं आहे की हा तुमच्या LED ला लागू द्या, LCD ला लागू द्या, काचेला लागू द्या, एखाद्या गाडीला लागू द्या किंवा तुमच्या डोळ्याला लागू देत, इजा होणार नाही. त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे, हा बॉल फुटणार पण नाही. तुम्ही बाउन्स बघू शकता, उत्तम प्रकारचा बाउन्स आहे. ज्यांचं घर अतिशय कमी जागेमध्ये आहे, त्यांना घराच्या आतमध्ये क्रिकेट खेळायचं आहे, त्यांची हाऊस हा बॉल भागवतो. त्याच्यानंतर आपल्याकडे त्याच्यामध्ये पुढचा हा प्रॉपर जे लेदर क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी हा एक फिपको कंपनीचा नवीन बॉल आहे. हार्ड सिंथेटिक आहे. या प्रॅक्टिससाठी वापरला जातो. याचा बाउन्स खूप जास्त आहे. पण हा प्लास्टिक मिक्स बॉल आहे. हाही बॉल फुटत नाही, पण हा बॉल थोडासा लागतो. पण काच फोडतो का? काच फोडतो हा बॉल. त्याच्यानंतर जे प्रॅक्टिस करणारी ऍक्च्युली जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण लेदरच्या प्रॅक्टिससाठी घरगुती प्रॅक्टिसला एक हँगिंग बॉल आयटम आणलेला आहे. ह्याला दोरी आहे. ही तुम्ही घरात कुठेही वर बांधून डायरेक्ट क्रिकेटची प्रॅक्टिस करू शकता शिकणाऱ्या मुलांसाठी. त्याच्यामध्ये एक हेवी व्हरायटी आहे. ऍक्च्युली लेदर बॉल आणि हेवी प्रकारची दोरी आहे त्याला. हे आयटम आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे घ्या. टेनिस बॉल सगळ्यात जास्त चालणारा हा टेनिस बॉल आहे टेनिस कंपनीचा. तोही आपल्याकडे आपण बघू शकता स्टॉकला. भरपूर प्रकारचा आपल्याकडे स्टॉक आहे. अगदी 25 डझन 50 डझनचा स्टॉक आपल्याकडे कायम अवेलेबल असतो. याच्यामध्ये साधारणतः हा 20 डझन माल आहे आपल्याकडे स्टॉकला. गोडाऊनला वेगळा आहे. आता जाऊयात आपण टेनिसच्या बॅटकडे. ठीक आहे, मॉडेल दाखवतो आपल्याकडे. हे वॉरियर कंपनीची AC वॉरियर कंपनीची ट्रिपल ब्लेडची बॅट आहे. ट्रिपल ब्लेड ही वॉरियर कंपनीचीच डबल ब्लेड बॅट आहे. ह्याच्यामध्ये फरक आहे. ब्लेड मध्ये काय फरक असतो? हा, ह्याचा थिकनेस, ह्याचा थिकनेस. ब्लेड तुम्हाला बघू शकता तुम्ही. ह्याचा ब्लेड जाड आहे, ह्याचा ब्लेड पातळ आहे. अजून एक त्याच्यामध्ये बॅट येते ती सिंगल ब्लेडची. सिंगल ब्लेड काढे. पण ह्या बॅट सगळ्या टेनिससाठी? हो, सगळ्या टेनिस बॅटसाठी सिंगल ब्लेड का.
मग थिकनेस कमी झाल्यामुळे स्ट्रोक मध्ये काय फरक पडतो का? फरक पडतो. या दोन बॅट ज्या आहेत हा. त्या हेवी टेनिस बॉल साठी वापरल्या जातात. आणि आता ही जी आहे एसी वॉरियरची ही सिंगल ब्लेड आहे. हे सिंगल ब्लेड आयटम आहे. हा सगळ्यात कमी रेंजवाला आयटम आहे आणि याचा थिकनेस पण कमी आहे. मग ह्याच्यामध्ये सुद्धा 20% डिस्काउंट मिळत राहणार? हो, ह्याच्यामध्ये आपण अगदी होलसेल रेटला देतोय. ही बॅट फक्त 1500 रुपयाला आहे. मार्केटला याची किंमत साधारणतः 2000 पेक्षा जास्त आहे. ती आपण 1500 रुपयाला देतोय. आणि याच्यानंतर जी आहे ती डबल ब्लेड आहे ते 2500 रुपये आहे आणि ट्रिपल ब्लेड जी आहे ती 2800 रुपये आहे. ह्याच्यामध्ये आपण अल्फा कंपनी जी आहे, जी इंडियातली जुनी कंपनी आहे, त्या कंपनीचा माल आपल्याकडे आहे. साधारणतः 2100 रुपयाची MRP आहे याला. आपण ही बॅट 20% डिस्काउंट मध्ये देतोय. अल्फा कंपनी? अल्फा कंपनीची. हे किती ब्लेडची आहे? ही डबल ब्लेड. ब्लेडची आहे. ही जी आहे ही आपल्याकडची सर्वात महाग बॅट आहे. ही RC कंपनीची बॅट आहे. महाराजा ग्रँड एडिशन नाव आहे त्याचं. 3200 रुपयाला बॅट बसते. ही सगळ्यात म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटर्स आहेत त्यांच्यासाठी, टेनिस बॉलसाठी. त्याच्यानंतर मग आपल्याला कमी रेंजच्या म्हणाल तर मग भरपूर साऱ्या बॅट्स अवेलेबल आहेत. हे आपल्याकडे PS किती बॅट कंपनीचे अवेलेबल आहेत. सगळ्या मिळून? साधारणतः 1,500 आपल्याकडे बॅट स्टॉकला असतील बर. गोडाऊन. आणि किती व्हरायटी त्याच्यामध्ये आहेत साधारणतः? 25-30 व्हरायटीच्या बॅट्स आहेत. कंपन्यांच्या? हो हो. आपण लेदर बॅट बघितल्या. लेदर बॅट मध्येच आपल्याकडे साधारणतः 150 ते 200 बॅटची व्हरायटी आहे. आणि टेनिस बॅट वेगळ्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ते लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी वेगळ्या. लहान मुलांमध्ये आता कसं आहे की लहान मुलांमध्ये आपण ह्या स्कूपच्या बॅट पण आणलेल्या आहेत. बर. ही स्कूपची बॅट आहे लहान मुलांसाठी. ब्लेडचा थिकनेस कमी आहे याचा आणि हे अशा प्रकारचे याला स्कूप काढलेले आहेत. त्याचं कारण काय दिलेलं काय? हे वजन कमी करण्यासाठी. बॅटचं वजन मुलांना जास्त होतं पण मुलांना बॅट हेवी पाहिजे, स्ट्रोक चांगला पाहिजे, मग त्याचं वेट काढलं जातं ह्या स्कूप मधून आणि बॅट लाईट वेट केली जाते. स्ट्रोक सापडतो का पण? सापडतो त्याला. हे घ्या ओम. ठीक आहे. आता आपण स्पोर्ट्स वेअर मधला पुढचा आयटम बघूया. जो व्यक्ती कुठलाही गेम खेळत नाही पण त्याला लागणारी वस्तू म्हणजे ही आपण बोली भाषेत नाईट पॅन्ट म्हणतो. ती ही नाईट पॅन्ट. बर. आपल्याकडे लोअर म्हणलं जातं याला. ही किवी कंपनीची आहे. कोणत्या कोणत्या कंपनीचे आपल्याकडे आहेत? आपल्याकडे 7 ते 8 प्रकारच्या कंपन्या आहेत. आपण पुढे जात तसं आपण दाखवतो. आता ही जी आहे किवी कंपनीची आहे. 4-वे लायक्राची पॅन्ट आहे ही. याची MRP आहे 769 रुपये. यालाही तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे. आपण त्या जसं जसं पुढे जाऊ तसं व्हरायटी पण तुम्हाला दाखवतो. जास्त करून डार्क कलर ह्याच्यामध्ये. ब्लॅक कलर, मोस्टली ब्लॅक कलर चालतो. ही 899 रुपये किमतीची पॅन्ट आहे. यालाही 20% डिस्काउंट आहे. फुल स्ट्रेचेबल आयटम आहे हा. आणि याची साईज कुठून उपलब्ध आहे आणि कुठेपर्यंत उपलब्ध आहे? याच्यामध्ये सर आपल्याकडे साईज जी आहे ते 30 साईज पासून म्हणजे 30 नंबर साईज पासून अवेलेबल आहे. एक 30 नंबर साईजची पण पॅन्ट दाखवतो तुम्हाला. 30 पासून ते डबल XL पर्यंत आहे का? हो. डबल XL नाही, 5XL पर्यंत आपल्याकडे टी शर्ट्स आणि 5XL पर्यंत लोअर अवेलेबल आहे. ही 30 साईजची छोटी लोअर आहे अगदी लहान मुलांसाठीची. त्याची किमतीमध्ये काय? किमतीमध्ये फार डिफरन्स येत नाही. हा आमची अडचण आहे. स्पोर्ट्स वेअर मध्ये काय लहान मुलांच्या आणि मोठ्यांमध्ये फार फरक नाही येणार. आता ही लहान मुलांची पॅन्ट आहे पण ही 695 रुपयाची आहे. पण या लहान मुलांमध्ये आपल्याकडे 350 रुपयापासून पॅन्ट सुरुवात आहे आणि वर 700 रुपयापर्यंत पॅन्ट आहेत. ही पॅन्ट स्ट्रेचेबल क्वालिटीची आहे. म्हणजे मुलं खेळतात करतात आणि धडपडतात तर पॅन्ट इझिली म्हणजे इथं जी उसवायचा प्रकार असतो तो होत नाही. सेंटरला हा होणार नाही. स्ट्रेचेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅन्ट मध्ये 30 साईज पासून ते एखाद्या खेळाडून जर पॅन्ट घेतली तर किती दिवस चालते त्याच्याकडे? साधारणतः वापर व्यवस्थित असेल तर कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष आपली पॅन्ट चालते. त्याच्यामध्ये आपण नवीन एक व्हरायटी आणलेली आहे जी मोस्टली मार्केटला बऱ्यापैकी नाहीये. हा शिवनरेश ब्रँड जो देशातला सगळ्यात टॉपमोस्ट क्वालिटीचा ब्रँड आहे. शिवनरेश ओरिजिनल शिवनरेश आहे. विथ टॅग येणार प्लस ह्याच्यामध्ये हे कंपनीचा आतनं सेपरेट टॅग लावून दिलेला आहे. बरं. कंपनीचा. आणि हे प्रिंटेड आहे. तुम्ही घासलं तरी सुद्धा हे तुम्हाला काढून नाही टाकता येणार. प्लस आतनं हॉलमार्क आहे कंपनीचा. तुम्हाला त्यांनी QR कोड पण दिलेला आहे. त्याच्यामुळे QR स्कॅन केले तुम्हाला ते जाणवणार. येस येस. ही पॅन्ट जी आहे ती पेपर लायक्रा म्हणून ओळखली जाते. बरं. स्ट्रेचेबल आहे. त्याचे वैशिष्ट्य काय? तुम्ही घातल्यानंतर फक्त इलास्टिकचंच वजन तुम्हाला जाणवेल. अदरवाईज खाली पॅन्ट घातली असं तुम्हाला वाटणार नाही.
मग ते आता ही स्टँडर्ड कंपनीची, मग त्याची किंमत किती आहे त्याची काय? ह्याची किंमत आहे सर 1050 रुपये किंमत आहे. त्याच्यावरती आपण 20% डिस्काउंट देणार. ह्याच्यावर आपण शिवनेशला 25% डिस्काउंट 25% डिस्काउंट देतो आपण याला. याच्यामध्ये पण भरपूर आहे आपल्याकडे. किवी ब्रँड आहे, त्याच्यानंतर टेक्नो स्पोर्ट्स आहे, स्पोर्ट्स फिट आहे, त्याच्यानंतर शिवनरेश आहे. हे तर मोस्टली ट्रस्टेड ब्रँड आहेत. त्याचबरोबर अनब्रँडेड पण काही आयटम ठेवतोय आपण. ज्यांना वरची रेंज अफोर्ड नाही आहे किंवा वरची रेंज घ्यायची त्यांची म्हणजे आर्थिक हे नाही आहे, त्यांच्यासाठी आपण हा असा एक साधा ब्रँड आणलेला आहे. हे पण आयटम स्ट्रेचेबल आहे आणि कमी किमतीत आहे. फक्त 450 रुपये ही पॅन्ट बसेल तुम्हाला. 450 MRP का डिस्काउंट देऊन 450? डिस्काउंट देऊन 450 रुपये फायनल बसेल ही पॅन्ट. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 30 साईज पासून ते 5XL पर्यंत आपल्याकडे पॅन्ट अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. घरगुती बॅडमिंटन रॅकेट्स. काय फरक त्याच्यामध्ये राहतो? आता आपण मगाशी ज्या बघितल्या त्या ब्रँडेड रॅकेट्स आहेत, जे प्रोफेशनल खेळतात म्हणजे क्लबला खेळायला जातात ते, आणि जे घरी खेळतात. आता प्रत्येक जण काही क्लबला जाईल असं नाही. घरी जाणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी किंवा महिलांसाठी, पुरुषांसाठी हे असे बॅडमिंटन रॅकेट्स आहेत आपल्याकडे अवेलेबल. कुठल्या कंपनीचे? आता ही जी आहे ही फायटर कंपनीची आहे. ही जी आहे ग्राफ्टेक्स कंपनीची आहे. ही ग्राफ्टेक्स कंपनीची आहे. याची रेंज काय आहे कपलची, जोडीची? ही जी आहे ही रॅकेट जी आहे ती 300 रुपयाला पीस आहे. हा फायनल रेट आहे डिस्काउंटेड. हे 786 मॉडेल आहे. हा 1000 रुपयाला जोडी आहे आणि हे विथ कव्हर येणार. आता हे आणखी एक ब्रँड आहे त्यातला सनवाईज. सनवाईज मधला हा ग्लोरी मॉडेल आहे. हे थोडीशी त्या रेंज मधली हेवी रॅकेट आहे. 910 रुपये MRP ची रॅकेट आहे. याला 20% डिस्काउंट तुम्हाला आहे. विथ कव्हर येणार आहे? हा विथ कव्हर येणार. पण याचं एक वैशिष्ट्य आहे, रॅकेट बघू शकता तुम्ही, कुठेही बेंड झालेली नाही, कुठेही वाकलेली नाही रॅकेट, किंवा कसलाही प्रकारचा क्रॅक नाहीये. रॅकेट तुम्ही हेवी रॅकेट आहे. तुम्ही घरगुती वापरायला अतिशय सुंदर कंपनीची रॅकेट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडं 10 मॉडेल अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये 450 पासून ते 1150 पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये मॉडेल्स अवेलेबल आहेत. सनवाईज कंपनीचे हे ग्लोरी मॉडेल आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं मगाची जी रेंज बघितली त्याच्यामधलीच एक व्हरायटी दाखवतो. हे लिनिंग कंपनीची रॅकेट आहे. ही लिनिंग कंपनी आहे आणि लिनिंग कंपनीचं हे मॉडेल आहे टर्बो 99. वन पीसची रॅकेट आहे. याला जॉईंट कुठेही येणार नाही. हे जॉईंटलेस रॅकेट येणार. याची MRP आहे 4590 रुपये. सिंगल पीस? सिंगल पीसची. एका पीसची किंमत आहे 4590 रुपये. आणि ही रॅकेट तुम्हाला 40% डिस्काउंट मध्ये मिळणार आहे. तुम्ही ऑनलाईन जरी खरेदी करायला गेला तरी एवढा डिस्काउंट मिळणार नाही. आपल्याकडे सोलापूर जिल्ह्याची डिस्ट्रीब्युटरशिप पण आहे लिनिंग आणि 100 कंपनीची. ही रॅकेट तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहे. यामध्ये आपल्याकडे 790 रुपये पासून ते 8000 रुपयेपर्यंत रॅकेट्स अवेलेबल आहेत. पुढचा बॅडमिंटनचे शटल्स आहेत. शटल्स 350 कार्ड. हे विक्सन कंपनीचं शटल आहे. आता आपण बॉक्स बघूयात कारण व्हरायटी भरपूर आहे याच्यामध्ये. हे 220 रुपयाला 5 पीसचा बॉक्स आहे. हे PVC मध्ये? हा सगळे PVC. आता पंखाचा वापर खूप कमी झालेला आहे. बंद झाला नाही, मिळेल पण खूप कमी मिळेल. मग आता हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये काय? आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे वापरलं जातं ते रॅकेट, ते शटल जे आहे ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. पण त्याची रेंज आहे साधारणतः 330 रुपये. 330 रुपये एक फुल. हा, एक फुल एक शटल जे आहे ते 330 रुपयाला आहे. पण ते फेदरचं आहे का? फेदरचं आहे. पण त्याला जे फेदर वापरलं जातं ते राजहंसाचं फेदर वापरलं जातं म्हणूनच ते कॉस्टली आहे. आता हे जे आहेत ते आपल्याकडे एकदम बेसिक रॅकेट्स आहेत, बेसिक शटल्स आहेत. आपल्याकडे 20 रुपयापासून ते 240 रुपयेपर्यंत आपल्याकडे शटल अवेलेबल आहेत. याच्यामध्ये व्हरायटी तुम्ही बघू शकता. भरपूर प्रकारची व्हरायटी आपल्याकडे इथं अवेलेबल आहे. त्याचं साईज सगळ्याचं एकच? सगळ्या साईज मध्ये एकच येणार. प्रॉपर साईज येणार सगळ्यांची. आता आपण पुढे जाऊया शूज सेक्शन कडे. हा क्रिकेटचा शूज आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 नंबर पासून ते 12 नंबर पर्यंत सगळ्या साईज अवेलेबल आहेत. हा सेगा कंपनीचा शूज आहे.
क्रिकेटचा शूज आहे, ही सेगा कंपनी आहे, ओरिजिनल सेगाचा शूज तुम्हाला मिळेल. याची बेसिक किंमत आहे 1095 रुपये. ही शूजची किंमत तुम्हाला शूजच्या आतमध्ये पण मिळेल. कुठल्याही प्रकारचा झोल किंवा गफला आपल्याकडे होणार नाही. हे ओरिजिनल डुप्लिकेट कसं काय ओळखायचं? ह्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये कंपनीचं नाव आणि किंमत सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास 13-14 प्रकारचे शूज आहेत. क्रिकेटचे शूज दाखवा, ते राहू देत खाली, या इकडून एक एक दाखवा. बघू शकता तुम्ही की हा स्टॉक समोरचा स्टॉक आहे, तुमच्या गोडाऊन मध्ये वेगळा आहे. आणि एखाद्याला समजा एका संघाला पाहिजे असेल तर 12 शूज आपण त्याच्यामध्ये डिस्काउंट भरपूर करून देतो. नाही, पण सेम कलरचे मिळू शकतात. तुम्हाला पाहिजे तेवढी साईज आणि क्वांटिटी आपल्याकडे ऑर्डर द्यावं लागेल? नाही, आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे. हे सगळे तुम्ही बघताय, थांब जरा डीएससी थांबव. हे बघताय, हे सगळे सेगा कंपनीचे मॉडेल्स आहेत. 1, 2, 3, 4 आणि अजून 2 मॉडेल आपल्याकडे सेगा कंपनीचे अवेलेबल. स्पोर्ट्स मध्ये जास्त चालणारे शूज कुठले आहेत? सेगा कंपनी सध्या सगळ्यात फॉर्म मध्ये आहे आणि क्वालिटी ट्रस्टेड आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठले? नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर नायकी, ॲडिडास हा इम्पोर्टेड ब्रँड वापरला जातो. पण आपण पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात राहतो आणि किमतीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 700-800 रुपये मध्ये आपल्याला 1000-1200 मध्ये हे शूज अवेलेबल होऊन जातात. आता हा जो शूज आहे तो 1850 किती आहे त्याची? खूप चांगली आहे. ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून 1.5 वर्ष 2 वर्ष आरामशी शूज हा चालतो. म्हणजे आता काय धावताना वगैरे काय त्रास होत नाही ना? नाही, हा क्रिकेटचा शूज आहे. धावताना दिवसभर जरी घातला आणि दिवसभर जरी तुम्ही मॅच खेळला तरी याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही पायांना, पाय वगैरे मुरगळणार नाही. तेच महत्वाचं आहे. या शूजची किंमत 1825 रुपये आणि हा शूज आपण 1850 रुपये आणि हा आपण ऑफर मध्ये देतो 1400 रुपयाला. 20% पण जास्त डिस्काउंट आहे याला. हा शूज आहे 1625 रुपयाचा, हा पण देतो 1300 रुपयाला. म्हणजे 11 प्लेयर्सला आपण 11 जोड्या देऊ शकतो आपण. आपल्याकडे त्याच्यापेक्षाही जास्त आपण 2-2, 3-3 टीमाला एका वेळेला शूज देऊ शकतो. एवढा स्टॉक आपल्याकडे आहे. आपण वर बघू शकता. वर जर बघितलं तर आपण मग क्लॉथिंग मध्ये काय देऊ शकतो? आपण क्लॉथिंग मध्ये आपण फक्त ब्रँडेड देऊ शकतो. स्टिचिंग वगैरे करून नाही देणार. नाही, ब्रँडेड फक्त. नाही, ब्रँडेड फक्त. पण ते मिळू शकतं त्यांना? हो, मिळू शकतं. ते म्हणजे 15,000 ड्रेस पाहिजे असेल हो मिळून जातील. तर ते मिळू शकते हो, वेगवेगळ्या साईज मध्ये. हो, हे झालं सेगा कंपनीचं. याच्यानंतर आपल्याकडं आता सध्या सगळ्यात लाईटवेट शूज आणि क्वालिटीचा शूज आहे. आपण बघू शकता सगळ्यात लाईटवेट शूज आहे, वजनाला हलका आहे, रबर स्टड आहे त्याच्यामध्ये आणि हा विकी कंपनीचा आहे. बरं. ट्रान्सफॉर्म नावाने मॉडेल काढलेला आहे त्यांनी आणि सध्या हा लार्जेस्ट सेलर आहे. बेस्ट शूज आहे आणि याची किंमत आहे 2100 रुपये. याला 30% डिस्काउंट आहे आणि आपण 1500 रुपयाला फक्त देतोय. तो 1500 रुपयाला आपण शूज देतोय. मूळ किंमत किती आहे? 2100 रुपये. 2100. तर आपण डिस्काउंट देतोय 30% डिस्काउंट करतोय आपण. बरं. आणि 1500च्या आसपास त्याला देतोय आपण मार्केटला. आणि हा रिटेलचा, एखाद्या टीमने जर एकदम घेतले तर त्यांचा डिस्काउंट अगदी 40%च्या वर जाऊ शकतो. जे टीम असेल किंवा शाळा असतील, हो, त्यांना डिस्काउंट वेगळे राहतील. स्पोर्ट्स वाले जर संघटना असतील, अगदी बरोबर, वेगवेगळे त्यांचे डिस्काउंट वेगळे आहे. ते किरकोळ विक्री दर आहे. किरकोळ विक्री आहे हे. ठीक आहे तिकडे. त्याचबरोबर आपल्याकडे डीएससी कंपनी पण आहे. डीएससी कंपनीचा हा 2300 रुपयाचा शूज आहे. याला 20% 20% डिस्काउंट आहे. त्याच्यानंतर हा एसजी कार्ड, ह्या एसजी कंपनीचा शूज आहे. ओरिजिनल एसजी आहे. लोगो कंपनीचा लोगो प्रिंट आहे, म्हणजे मोल्ड मध्ये येणार तुम्हाला. त्याच्यानंतर लहान मुलांना एसजी कंपनीचा, हाही एसजी कंपनीचा येणार. 5 नंबरचा अगदी लहान मुलाचा, म्हणजे 2री-3रीच्या मुलाचा शूज आहे हा. तोही आपल्याकडे अवेलेबल आहे, ओरिजिनल एसजी कंपनीचा. याची रेंज काय आहे? ह्याच्यामध्ये तुम्हाला 999 पासून रेंज सुरुवात होते ते साधारणतः 3700 रुपयापर्यंत आपल्याकडे रेंज अवेलेबल आहे. त्याला डिस्काउंट किती आहे? त्याला 20% आहे. 20%. म्हणजे डिस्काउंट देऊन तुम्ही सांगितली किंमत का? नाही, ही एमआरपी आहे, याच्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार. आमच्याकडे कुठल्याही छापील किमतीला कमीत कमी 20% डिस्काउंट हा ग्राह्यच आहे आणि जास्तीत जास्त 85%. 85% पर्यंत आहे. याच्यामध्ये आपण आता जॉगिंग शूज कडे जाऊयात. शूजची खूप व्हरायटी आहे. हा क्रिकेटचा शूज आहे. आपण बघताय वरपासून खालीपर्यंत हा सगळा संपूर्ण क्रिकेटचा शूज आहे. अगदी तुम्हाला समोर दिसतोय 150 जोडी शूज इथं तुम्हाला समोर दिसतोय. हा जो आहे तो, आणि याच्या 5-10 आपल्या गोडाऊनला आहे आपल्याकडे स्टॉक. हा सेगा कंपनीचे जॉगिंग शूज आहे. हा कम्फर्ट नावाने आहे. हा इन्फिनिटी नावाने आहे. एज गे हा निव्या कंपनीचा आहे. बर.
आणि हे सगळे शूज जे आहेत ते बॉक्स पॅकिंग ओरिजिनल येणार. तुम्ही कुठला जरी शूज घेतला तरी बॉक्स पॅकिंग येणार, त्याच्यावर MRP येणार आणि त्याला डिस्काउंट येणार. आता हा सेगा कम्फर्ट नावानी शूज आहे. हा शूजला सगळ्यात जास्त डिस्काउंट आहे. 1025 ही ओल्ड किंमत आहे. माझ्याकडे 1025 नवीन MRP आलेली आहे. वॉकिंग जॉगिंग दोन्ही लेवल वापरू शकता. आणि ही ऑफर मध्ये आहे. 700 रुपयाला फक्त शूज बसेल. त्याला म्हणजे काय वॉरंटी येते का त्याचं? नाही, साधारणतः हा शूज 8-9 महिने जे डेली 8 ते 10 किलोमीटर करतात त्यांना 8-9 महिने आरामशीर हा शूज चालतो. नाही पण ते खाली काय म्हणजे हे होतं? नाही, तसं वॉकिंग वाल्यांना 2 वर्ष पण चालतो. जे ऍक्च्युली वर्कआउट करणारी मुलं आहेत त्यांना हा शूज 8 ते 9 महिने आरामशीर चालतो. त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ, आता तुम्हाला ऑफिशियल शूज वापरायला हा ऑफिशियल शूज आहे. सेगा कंपनीचाच आहे. हा पण सेगा कंपनीचा ब्रँडेड शूज आहे. Q4 नावानी हा शूज आहे. हा निवियाचा आहे. निविया मधला दुसरा कार्ड तिथला. आपल्याकडे निविया कंपनीचे शूज आहेत. आपल्याकडे 9 ते 10 कंपन्यांचे शूज आहेत जॉगिंग मध्ये. स्टँडर्ड कंपनी. हा स्टँडर्ड कंपनीचे आहेत. पण लोकल आपण ठेवतच नाही का? लोकल कुठलाही ब्रँड आपण ठेवत नाही. आता हा निविया कंपनीचा शूज आहे. याची MRP तुम्ही बघू शकता. 1099 रुपये MRP आहे. म्हणजे 1100 रुपये जवळपास MRP आहे. यालाही तुम्हाला 20% डिस्काउंट मिळून जाईल. जॉगिंग मध्ये एवढ्या व्हरायटी, मग अजून कुठल्या व्हरायटी आहेत आपल्याकडे फुटबॉलचे शूज वेगळे आहेत, बॅडमिंटनचे शूज वेगळे आहेत, क्रिकेटचे वेगळे आहेत, कुस्तीचे वेगळे आहेत, कबड्डीचे वेगळे आहेत, हॉकीचे वेगळे आहेत. प्रत्येक गेम साठीचे शूज वेगळे वेगळे आहेत. शूज वेगळाच आहे. हा, आणि ते सगळे शूज आपल्याकडे स्टॉक मध्ये आहेत. हा निविया कंपनीचा दुसरा आहे. ज्या लोकांना आता लेस म्हणजे लेस वापरायची नाही त्यांच्यासाठी कंपनीनं हा बोथ आयटम दिलेला आहे. तुम्ही ही लेस काढूनही टाकू शकता. तुम्ही लेस काढली तर हा विदाउट लेस तुम्ही शूज वापरू शकता. डेमो दाखवतो तुम्हाला. लेस असेल तरी पण चालेल. आणि विदाउट लेसही तुम्ही शूज वापरू शकता. हा लेसचा आहे. हा विदाउट लेसचा. ह्याच्यामध्ये हा कुस्तीचा शूज आहे. कुठला? कुस्तीसाठीचा. कुस्तीच्या मॅटवर जो शूज वापरला जातो तो सेपरेट शूज येतो. कबड्डीचा शूज जो येतो तो वेगळा शूज येतो. याची काय रेंज आहे कुस्तीच्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 कंपन्या आहेत. एक पामा कंपनी आहे, ह्याची रेंज आहे 999 रुपये. आणि एक सेगा कंपनी आहे, त्याची रेंज आहे 1100 रुपये. हे कुस्तीचा शूज आहे. ह्याला खालचा वेगळा येतो. हाही ओरिजिनल पामा कंपनीचा शूज आहे. कंपनीचा हॉलमार्क त्याच्यावर येणार सोलवर प्रत्येकावर. डिस्काउंट किती याला बसेल? यालाही 20% डिस्काउंट आहे. वरती सगळे शूजचे आहे का? हो, हे तुम्ही जे वर बघताय दाखवतो तुम्हाला. त्यामध्ये एक दे कोणता तरी असू दे. कम्फर्ट. लहान मुलांमध्ये हा जॉगिंग शूज आहे. अगदी छोट्या मुलांचा शूज आहे. 5 नंबरची साईज आहे. म्हणजे 3री-4थीच्या मुलांपासून अगदी 12 नंबर पर्यंत आपल्याकडे याच्यामध्ये साईज अवेलेबल आहे. द्या. हा कबड्डीचा शूज आहे. मॅट मध्ये जी कबड्डी चालते, आता आपण प्रो लीग जे बघतो टीव्हीवर, त्याच्यामध्ये जो वापरले जाणारे शूज आहेत ते हे असा सेगा कंपनीचा शूज आहे. याची रेंज 1100 रुपये रेंज आहे. यालाही 20% कबड्डीसाठी. हे जे खाली मार्किंग आहे याच्यामुळे मॅटवर घसरत नाही. आणि जेव्हा आपण वर्कआउट करतो त्यावेळेस पायाला मजबूती मिळते. वरपर्यंत आपल्या घोट्यापर्यंत हे पायाचं ग्रिपिंग आहे, त्याच्यामुळे पायाला मजबूती भेटते. याची रेंज काय आहे? याच्या 1100 रुपये रेंज आहे. यालाही 20% डिस्काउंट आहे. फुटबॉलचा टाक एक वरचा. म्हणजे प्रत्येक गेमचा वेगळा शूज प्रकार वेगळा आहे. अगदी. त्याचं मग ते बॉटम वेगळा आहे, टॉप वेगळा आहे. हो, त्याचं कुशन वेगळं आहे. हा फुटबॉलचा शूज आहे. याच्यामध्येही तुम्हाला लहानपासून मोठ्यापर्यंत 2 नंबर साईज आहे. याच्यामध्ये आपल्याकडे मायनस साईज पण अवेलेबल आहे, 11-12. आणि हा फुटबॉलचा वैशिष्ट्य काय? याला स्टड येतात. हे नकल्स म्हणतात ह्याला. हे नकल्स वाला शूज येतो. हे फुटबॉलसाठी वापरले जातात. जवळपास आपल्याकडे सगळ्या गेमसाठी लागणारे स्पेसिफाईड शूज अवेलेबल आहेत सगळ्या साईज मध्ये. आणि सगळ्यांना 20% डिस्काउंट आहे. 20% डिस्काउंट. एक स्पाइक दाखवा. इथं असेल. इथं आता रनिंग साठी जे प्रोफेशनल रनर्स आहेत त्याच्यासाठी जे स्पाइक्स लागतात ते स्पाइक्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे तुम्ही वर बघू शकता भरपूर सारा स्टॉक आहे. जवळपास एक 200 पेअरचा स्टॉक आपल्याकडे इथं दुकानात सध्या स्टॉकला अवेलेबल आहे. आणि गोडाऊनला याच्यात अजून आहे.
ह्याची काय रेंज आहे? हा 1120 रुपये MRPचा आहे, यालाही 20% डिस्काउंट आहे. याच्यामध्ये 5 क्वालिटी आपल्याकडे अवेलेबल आहेत. निव्यामध्ये 3 रेंज अवेलेबल आहेत, सेगामध्ये आणि एक अनब्रँडेड आहे. आणि याच्या सगळ्या साईज उपलब्ध आहेत? सगळ्या साईज उपलब्ध आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 नंबर पासून 2 नंबर पासून ते 11 नंबर पर्यंत सगळ्या साईज अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. स्किपिंग रोप एक मॉडेल दे. व्हरायटी ऑफ स्किपिंग रोप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सॉरी, सावकाश 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 सावकाश. अगदी बेसिक स्किपिंग रोप आहे. किती प्रकारचे आहेत? आपल्याकडे साधारणतः एक 12-13 प्रकारच्या स्किपिंग रोप्स अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी 80 रुपये MRP पासून ते अगदी वरची रेंज म्हणजे हे 400 रुपये MRP पर्यंत आहे. हे तुम्ही बघू शकता, लेदर आहे, लेदरचं. हे प्युअर लेदर आहे आणि याला बॉल बेरिंग आहेत, जेणेकरून तुम्हाला हे तुटफूट ब्रेकेज ह्याला होणार नाही. साधारणतः एक 4 ते 5 वर्षाची याची लाईफ आहे. अगदी सुपिरियर ही स्किपिंग रोप चालते. त्याचबरोबर ॲडजस्टेबल पण स्किपिंग रोप आपल्याकडे अवेलेबल आहेत. उंची ॲडजस्ट करायची का? उंची ॲडजस्ट करायची. एकाच घरामध्ये व्हरायटी ऑफ लहान मुलं असतात, मोठे असतात, सगळ्यांना आपण एक ॲडजस्टेबल नुसार करू शकतो. अशी उंची ॲडजस्ट करून आपण एकच स्किपिंग रोप पूर्ण घरासाठी वापरू शकतो. अशा व्हरायटी ऑफ स्किपिंग रोप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. व्हरायटी याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे. याची किती व्हरायटी आपल्याकडे आहेत? 12 एक व्हरायटीच्या स्किपिंग रोप आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण पुढचा आयटम घेऊयात, कॅरमच्या सोंगट्या. साधारणतः 6 प्रकारच्या कॅरमच्या सोंगट्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. ही जी आहे गॅलेक्झी मॉडेल आहे आणि हेही ब्रँडेड आहे. सिस्का कंपनीचे ब्रँडेड आहे. हे गॅलेक्झी मॉडेल आहे. हे सिस्का कंपनीचं व्हीनस मॉडेल आहे. सिस्का कंपनीचा मर्क्युरी मॉडेल आहे. हो मी इकडे बेटा. सिस्का कंपनीचा लॅडर अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्येच एक दुसरा मॉडेल आहे हेवी. त्याच्यावरती हे फ्री येत नाही स्ट्रायकर? नाही, स्ट्रायकर वेगळा घ्यावा लागतो. ती रेंज मी तुम्हाला दाखवतो. अगदी हे ॲक्युरेट वजनाची सोंगटी येते. बर. आता स्ट्रायकर साधारण असतं. ह्याला शिसमचं लाकूड वापरलं जातं ब्रँडेडसाठी आणि हलक्या ह्याला मग आपण जे अवेलेबल लाकूड आहे त्या लाकडाच्या बनवल्या जातात. हा मध्यम क्वालिटीचा स्ट्रायकर आहे. सिस्का कंपनीचा रॉयल मॉडेल आहे हा. बर. ह्याची MRP आहे 255 रुपये. डिस्काउंट याला किती आहे? ह्यालाही 20% डिस्काउंट आहे. या प्रत्येक आयटम्सला तुम्हाला 20% डिस्काउंट आहे. यात अजून स्ट्रायकर हलक्या क्वालिटीचे आहेत. हा 120 रुपये सिस्काचाच आहे. लीडर आहे, हा 120 रुपये MRPचा आहे. हा अगदी हलक्या क्वालिटीचा स्ट्रायकर आहे. हा 40 रुपये MRPचा आहे. ह्या सगळ्यांना 20% डिस्काउंट आहे. एक आपल्याकडे हेवी क्वालिटीचा स्ट्रायकर आहे, आपण बघू दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत दे. पावडर्स आहेत, कॅरम पावडर्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ कॅरम पावडर्स आहेत. ही जी आहे हे डिस्को कॅरम पावडर आहे. अतिशय छोटी आहे पण ह्याचं काम खूप मोठं आहे. पण डिस्को अलाउड आहे का वापरायला स्पर्धेमध्ये? नाही, स्पर्धेसाठी नाही, पण कॅरम हाऊसला डिस्को कॅरम पावडर लागते. कुठले वापरतात साधारण? स्पर्धेला हा मॉडेल वापरला जातो. कुठल्या स्तरावरती? राष्ट्रीय स्तरावरती? नाही, राष्ट्रीय स्तरावर अगदी वरच्या लेवल आहे. आपण हे पंढरपूरच्या दृष्टिकोनातून सगळं मटेरियल ठेवलेलं आहे. हे वापरलं जातं स्पर्धेसाठी. अगदी तालुका, जिल्हा, विभाग पातळीच्या स्पर्धापर्यंत हे वापरलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पावडरमध्ये कॅरममध्ये डिस्को पावडर आहे. हे रेग्युलर छोटा पॅकेट आहे. 20 रुपयामध्ये हा, 40 रुपयामध्ये हा पॅकेट आहे, 50 मध्ये त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि हा अर्धा किलोचा पॅकेट आहे. आपल्याकडे 190 रुपयाला हा पॅकेट आहे. जास्त मागणी कशाला? घरगुती असेल तर हा बोत वापरला जातो. मिक्स करून हे दोन्ही मिक्स करून वापरले जातात. एक
अगदी खूप छान आयटम आहे हा. बर. सिस्का कंपनीचा हा स्ट्रायकर आहे. हस्तिदंताचा नाहीये पण वरच्या रेंजचा आहे. तुम्ही बघू शकता याची MRP आहे 999 रुपये. आता थोडंसं हे आहे पण 999 कोरवून दिलेली आहे किंमत. आणि अगदी सुपेरियर कॉम्पिटिशन लेवलचा राज्यस्तरीय स्पर्धांसाठी वगैरे वापरला जाणारा स्ट्रायकर आहे हा. हाही आपण पंढरपूर लोकांसाठी अवेलेबल. ह्याचा स्मूथनेस जास्त आहे, ॲक्युरसी जास्त आहे. तुम्हाला सोंगटीला किती प्रेशर द्यायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता आणि तेवढाच प्रेशर तो सोंगटीला देणार. मग त्याला मागणी असते. हो जाऊ देत हे घ्या सगळं. ओम हे दे. बॅटसाठी लागणाऱ्या ज्या ग्रीप आहेत त्याही व्हरायटी ऑफ बॅट ग्रिप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ही वेल्वेट प्रकाराची ग्रीप आहे. याच्यामध्ये काही नाही, प्लेन आहे. जसं वेल्वेट असतं तसं हे प्लेन ग्रीप आहे. हे डॉटेड आहे, ह्याच्यावर छोटे छोटे डॉट्स आहेत. जास्त करून कुठलं चालतं. आता नवीन एक आयटम मार्केटला आहे हा सध्या. हा PU आहे, रबर नाही आहे. हे प्लास्टिक टाईप मध्ये, सॉफ्ट सिलिकॉन मध्ये, स्ट्रेचेबल आहे भरपूर. हेही आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण फिटिंग करून देतो का. हो, आपण ती बॅटला लावून देतो. घरगुती तुम्हाला घरी लावता येणारच नाही आहे. त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा कोन असतो. अशा प्रकारचा कोन वापरला जातो ती लावायसाठी आणि या कोनला वापरून ती बॅटवर चढवली जाते ग्रीप. हा कोनही आपल्याकडे अवेलेबल आहे 120 रुपये मध्ये. हा कोन पण आपल्याकडे विक्रीला सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे ज्याच्याकडं पुन्हा पुन्हा ज्याला येणं होत नाही त्याला ते बरं. हो हो. ओके, रेडी. हे योगा मॅट आहेत. आपल्याकडे 4 mm पासून 10 mm पर्यंत योगा मॅट अवेलेबल आहेत आणि हे प्रॉपर 4 mm मध्ये आहे. तुम्ही बघू शकता ह्याची थिकनेस. हा प्रॉपर 4 mm चा योगा मॅट आहे आणि हा प्रॉपर 10 mm चा योगा मॅट आहे. ह्याच्यामध्ये कट साईज नाही येणार. मार्केटमध्ये याची कट साईज पण अवेलेबल असते पण आपण ब्रँडेड मध्येच काम करतोय. ह्याची प्रॉपर साईज 2 फूट बाय 6 फूट आहे. 2 बाय 6 आणि जेन्युइनली सगळ्या योगा मॅटची साईज 2 बाय 6 असते. ह्याच्यामध्ये 4 mm, 6 mm, 8 mm आणि 10 mm 4 साईज मध्ये आपल्याकडे योगा मॅट अवेलेबल आहे. 4 आणि 10 जास्त चालले, म्हणजे अगदी घरगुती लेवलला आणि एक स्टँडर्ड पब्लिक ह्या दोन्हींची रेंज जरा जास्त चालते. हे आपल्याकडे अवेलेबल आहे. स्विमिंगचा फ्लोट आहे. अजून एकदा फ्लोट. हे स्विमिंगचे फ्लोट आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 व्हरायटी अवेलेबल आहेत. एक 35 किलो वेट कॅपॅसिटीचा आहे. मुलांना पोहण्यासाठी हा अतिशय सोयीचा आयटम आहे. पूर्वी आपण डबा बांधत होतो, कुडाचा बिंडा बांधत होतो, त्याच्याऐवजी आता फोमचा हा पिठ्ठू म्हणू शकतो आपण त्याला. हे आपल्याकडे स्विमिंग फ्लोट आहेत. सायंटिफिक नाव फ्लोट जरी असलं तरी आपण पाठीवर हा बांधू शकतो पिठ्ठू सारखा आणि पोहायला अतिशय सोपा आहे. किती वजनापर्यंत. हा याच्यामध्ये छोटा एक साईज आहे तो 35 किलो वजनाचा आहे आणि हा जो आहे हे 2 आहेत ते 50 किलो वेट कॅपॅसिटीचे आहेत. कंपनीची वेट कॅपॅसिटी जास्त आहे परंतु आपण 50 किलो पर्यंत प्रेफर करतो. आणि हे अंडर ऑब्झर्वेशन आहे. कंपनीने इथं गाईडलाईन दिलेली आहे की अंडर ऑब्झर्वेशनच तुम्ही करू शकता. म्हणजे हे काही लाईफ सेव्हर नाहीये. रिस्क न घेण्यासाठी आम्ही कस्टमरला तशा प्रकारच्या सूचना देतो. जास्त वजनाचे लोक असतील तर पोहणार आहे त्यांच्यासाठी 2 बांधावे लागतील. 2 बांधावे लागतील. हा व्यायामासाठीचा पुढचा आयटम आहे. आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला पाठीचे आजार भरपूर आहेत. ह्याच्यामध्ये मोठी साईज द्या. हा एक फोम रोलर आहे जे पाठीच्या व्यायामासाठी वापरला जातो. हा याच्यावर आपण झोपायचं आहे आणि पाठीने याला पुढे पाठीमाग करायचं आहे. हे हार्ड फोम आहे. हे पाठीला मसाज केली जाते. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 साईज आहेत. हा 12 इंचाचा आहे आणि एक 15 इंचाचा आहे. 2 साईज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे एक्सरसाइज साठी लागणारे कोन आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे हा 6 इंचापासून ते 15 इंचापर्यंत हे कोन अवेलेबल आहेत. आपण मगाशी जो रोलर म्हणला त्याच्यामधला हा मोठा रोलर आहे. याची डिझाईन वेगळी, याची डिझाईन वेगळी. हा 15 इंचाचा आहे, हा 18 इंचाचा. दोन्ही सेमच काम करतात. हा दोन्ही सेमच काम करतात. पण कसं आहे महिला काही हेवी असतील किंवा ज्यांची पाठ मोठी आहे, अगदी मजबूत व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा मोठा आहे. हे एक्सरसाइजचे कोन आहेत. हे कोन आपण वर्कआउटसाठी ग्राउंडवर वापरले जातात. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 6 इंचापासून ते 18 इंचापर्यंतची साईज अवेलेबल आहे. बॅटिंग टी आहे. नाही, हा ह्याचा वेगळा उपयोग आहे, मी तुम्हाला दाखवतो.
जे प्रोफेशनल क्रिकेटर्स आहेत लहान मुलं त्यांची बॅटिंग सुधारण्यासाठी हे कोन वापरले जातात. हा बॉल याच्यावर ठेवायचा असतो आणि मारायचा असतो. हा प्लास्टिकचा कोन आहे, सॉरी रबराचा कोन आहे आणि हा प्लास्टिकचा कोन आहे. ह्याला बॅट मारली तर हा फुटेल, पण हा रबर आहे, हा फुटणार नाही. म्हणून हा बॅटिंग टी आहे. ह्याची MRP 90 रुपये आहे आणि याला 20% डिस्काउंट आहे. स्केटिंगचे हेल्मेट द्या, आणले ना आपण मगाशी स्केट्स बघितले, त्याच्यासाठी जे लागणारे सेफ्टी गार्ड्स आहेत त्याचा एक हा सेट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला गुडघ्याचे, कोपराचे, हे 2 गुडघ्यासाठी 2 पॅड आहेत, 2 कोपरासाठी हे 2 पॅड आहेत, हे मनगटासाठी आहे आणि हे हेल्मेट आहे. हेल्मेटमध्ये एक ॲडव्हान्स व्हरायटी पण आपल्याकडे आहे. कोणत्या कंपनीचं आहे हे सगळं जोनेक्स कंपनीचं आहे. आपण बघू शकता तिथं ब्रँडेड आहे, देशातली नावाजलेली कंपनी आहे स्केटिंग मधली. हे जोनेक्स कंपनीचं आहे. हा हेल्मेट वेगळा आहे, हा हेल्मेट वेगळा आहे. आणि एक ॲडव्हान्स आहे, हा आपण सायकलिंग, स्केटिंग सगळीकडे वापरू शकतो. हा कोनिक्स कंपनीचा हेल्मेट आहे आणि ह्याची वेट कॅपॅसिटी 120 किलो आहे. आपण बघू शकतात, मी याच्यावर तुम्हाला उभं राहून दाखवतोय. आपण पुढचा आयटम बघूयात. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या खेळाशी निगडीत असतो आणि खेळाचं सामान वागवण्यासाठी एक छोटीशी बॅग असते. तर ती बॅग निव्या कंपनीनं आता ही अशी डेव्हलप केलेली आहे. तुम्ही बघू शकता, हा छोटा पाऊच आहे, हा इझिली तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. याला एक नॉब दिलेला आहे, हा तुम्ही किचन सारखा कुठेही अडकून घेऊन जाऊ शकता. बॅग याच्या आतमध्ये आहे. त्याचीच बॅग होणार आहे तुमची, याच डमरूची बॅग होईल तुमची. भरपूर स्पेस असलेली वॉटरप्रूफ बॅग आहे, पूर्ण वॉटरप्रूफ आहे बॅग. याच्यामध्ये तुमचे शूज, तुमचा नॅपकिन, पाणी बॉटल, शेकर बॉटल हे सगळं बसू शकतं. आणि हे ब्रँडेड आहे, निव्या कंपनीचे आहे, तुम्ही बघू शकता. हाही आयटम आहे आणि याही आयटमला आपल्याकडे 20% डिस्काउंट आहे. त्याला पण हो. पुढचा आयटम घेऊयात, चेस. घ्या, सोंगट्या घ्या सगळ्या. हा बॉक्स चेस आहे. आपण बघू शकता, अतिशय अगदी अँटिक पीस म्हणू शकतो आपण याला. ह्याच्यामध्ये मोठ्या सोंगट्या आहेत. अशा प्रकारची सोंगटी आहे. अतिशय फायबरचे आहेत ना? हो, फायबरचे आहेत. अनब्रेकेबल फायबर आहे. लहान मुलांनी तोडायचं म्हटलं तरी हे फायबर तुटणार नाही आहे. अतिशय मजबूत फायबर आहे हे. अशा प्रकारचा सेट याच्यामध्ये तुम्हाला 150 रुपयापासून ते 3700-3800 रुपयापर्यंतचा. हे काय, ह्याचं काय प्राइस आहे? याची प्राइस जी आहे ती 860 रुपये MRPचा आहे. याच्यामध्ये एक मॅग्नेटिकचा चेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे, तो 1600 रुपयाचा आहे. आणि त्याच्यावरचा जो आहे तो एक 3800 रुपयाचा चेस आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्या सोंगट्या सगळ्या लाकडी आहेत का? नाही, मॅग्नेटिक मध्ये येतात, प्लास्टिक आणि त्यामध्ये मॅग्नेट असतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला पत्रा प्लेट वापरलेली असते, जेणेकरून मॅग्नेटचा यूज होईल तुम्हाला. हे घ्या, या लाकडी सोंगट्या आहेत. आपण बघू शकतो, हे शीसमचं लाकूड आहे. अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं आहे याच्यावर. आपण जर घोडा बघितला तर तुमच्या लक्षात येईल, स्मूथ आहे, अगदी फिनिशिंग अगदी स्मूथ केलेलं आहे. आणि या लाकडी सोंगट्याही आपल्याकडे अवेलेबल आहेत. 150 रुपयापासून 3800 रुपयामध्ये स्केट्स, हे चेसच्या रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे. पूर्वीच्या काळी आपण फरशीच्या चपट्या घेऊन लगोर खेळत होतो, त्याचा आता ॲडव्हान्स व्हर्जन आलेला आहे. हा लगोरचा बॉल आहे आणि हे प्लास्टिक लगोर आहे. हे कितीला बसतं? हे प्लास्टिक लगोर खूप अतिशय माफक दरात आहेत. 225 रुपये MRP आहे. किती लेअर त्याला आहेत? 7 आहेत का? 7 लेअर आहेत. 7 लेअर.
9 लेअर टोटल. प्लास्टिकमध्ये 9 लेअर आहेत. आपल्याकडे लाकडी पण अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये 7 लेअर आहेत. चेंडू लागतो का तो? नाही, हा लाईट वेट चेंडू आहे, लागणार नाही हा. त्याच्यानंतर ही टेनॉक्वाईट रिंग आहे. अतिशय हेवी क्वालिटीची रिंग आहे. आपण बघू शकतात त्याला पूर्ण आपण बेंड केलेलं आहे, पण कुठेही चिरलेली कट झालेली नाही आहे. हेवी क्वालिटी आहे. रबर आहे, रबर रिंग आहे. ही आपल्याकडे अवेलेबल आहे. हे टमी टिमर आहे विक्सन कंपनीचा. व्यायामाचा आयटम आहे हा. पोटाच्या व्यायामासाठी हा वापरला जातो आणि ब्रँडेड आहे. विक्सन कंपनीचा ब्रँडेड आहे. MRP अगदी माफक आहे. 490 रुपये MRP. यालाही 20% डिस्काउंट आहे तुम्हाला. विक्सन कंपनीचा आहे. ही 490 रुपये MRP आणि त्यालाही 20% डिस्काउंट आहे. हा, हे पाय अडकवायचे, याच्यामध्ये पाय अडकवायचे आपण आणि पाय अडकवून पोटाकडच्या बाजूला हा स्प्रिंगला ओढायचा आहे. अशी ओढल्यानंतर ही स्प्रिंग अशी ओढली की आपल्या पोटावर त्याचा ताण येईल. हे बॉक्सिंगचे ग्लोव्ज आहेत. हे कॉम्पिटिशन लेवलचे ग्लोव्ज आहेत. USI कंपनीचे, जी कंपनीचे अगदी नॅशनल लेवलला जे वापरले जातात त्या कंपनीचे हे ग्लोव्ज आहेत. ह्याच्यामध्ये व्हरायटी आपल्याकडं 790 रुपये MRP पासून ते 3800 रुपये MRP पर्यंत त्याचे बॉक्सिंगचे ग्लोव्ज अवेलेबल आहेत. पण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत का? नाही, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाहीत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. एक ह्यातला दुसरा ग्लोव्ज आणा. हा कॉम्पिटिशन लेवलचा ग्लोव्ज आहे. काय फरक आहे त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये जे आहे ते फोम बेस आहे. ह्याच्यामध्ये जे आहे ते इंडस्ट्रियल वेस्ट आहे. ह्याचा हार्डनेस जास्त येतो, ह्याचा पंच जास्त असतो, याचा पंच कमी असतो. हे प्रॅक्टिसला, हे प्रॅक्टिससाठी हे स्पर्धेसाठी. दिसायला SCM जरी असले, कंपनी एक जरी असली तरी कॉम्पिटिशन लेवलचे ग्लोव्ज वेगळे आहेत आणि कॉम्पिटिशनचे वेगळे आणि प्रॅक्टिसचे वेगळे आहेत. ह्याच्यामध्ये वर्कआउटसाठी लागणारे जे पॅड आहेत ते पॅड पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. पॅडची व्हरायटी भरपूर आहे. याच्यामध्ये पॅडमध्ये आपल्याकडं 5-5, 6-6 प्रकारचे पॅड्स अवेलेबल आहेत. हे कोचर पॅड आहे, हे फन पॅड आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला डबल फन पॅड पण मिळेल, सिंगल पण मिळेल. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 क्वालिटी हेवी मधल्या आणि 2 क्वालिटी हलक्यामधल्या अशा 6 क्वालिटी मिळतील. याच्यामध्ये 2 हेवी आणि 2 हलक्या अशा 4 क्वालिटी याच्यामध्ये मिळतील. आपल्याकडे प्री स्कूलसाठी लागणारे पण आयटम अवेलेबल आहेत. हा तुम्ही बघू शकता. हे ABCD आहे आणि हे पझल टाईपमध्ये. आता तुम्ही इथं बघू शकता. हा बाजूला काढायचा आहे आणि हा परत याच्यामध्ये बसवायचा. लहान मुलांसाठी जे आहेत हा ABCD आहे. हे शेप्स आहेत, हे फ्रूट्स आहेत. असं आपल्याकडे बॉडी पार्ट्स आहेत. ABCD 1 2 3 इंडियाचा मॅप अशी व्हरायटी ऑफ पझल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेची चालना मिळण्यासाठी. आणि ह्याची MRP आहे 360 रुपये आणि यालाही तुम्हाला 20% डिस्काउंट आहे. प्रत्येकाची प्राइस एकच आहे का? हो, प्रत्येकाची एकच आहे. फक्त शेप आणि डिझाईन्स याच्यामध्ये वेगळे वेगळे आहेत. घरगुती वापरासाठी उंची मोजायचा हा टेप आहे. हे खाली भिंतीला पक्क करायचं आणि असं वर उचलायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला उंची मोजता येते. घरगुती वापराला आणि शाळा कॉलेजसाठी हा अतिशय माफक दरातला आहे. अगदी 230 रुपये MRP आणि यालाही 20% डिस्काउंट आहे. हा तुम्ही आम्ही फार पूर्वी खेळलेला गेम पुन्हा एकदा आता येतोय. फिट्सबी. हे ही अनब्रेकेबल फर्सबी आहे. ह्याला नवीन नाव आले फ्लाइंग डिस्क. हां, ही फिपको कंपनीची आहे फ्लाइंग डिस्क. हिची काय किंमत आहे? ही फक्त 65 रुपयाला बसेल. नेट कुठलं आहे? व्हॉलीबॉल नेट आहे. व्हॉलीबॉल नेट आणि अजून 2-4 प्रकारचे.
हे सुतीमध्ये येतं का? हे सुतीमध्ये आहे, नायलॉनमध्ये आहे, आपल्याकडे दोन्ही प्रकारचे जास्त नेट्स कुठलं चालतं? अवेलेबल आहेत. दोन्ही चालतात. पण स्पर्धेसाठी कुठलं उपलब्ध आहे? सुती नेट स्पर्धेसाठी ऑफिशियली वापरलं जातं आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी नायलॉनचं वापरलं जातं. पण ग्रामीण भागामध्ये उन्हाचा प्रकार बघता आपल्याकडे सुती नेट जास्त चाललं. सुतीमधला हलका प्रकार आता तुम्ही बघू शकता. याचा धागा जो आहे जाड आहे तो याला नाही, गाठ नाही आहे. हे कंपनीनं म्हणजे ह्याचं विणकाम डायरेक्ट मशीनवर झालेलं आहे आणि याची गाठ जी आहे ती ही मॅन्युअल गाठ आहे. तुम्ही बघू शकता ही मॅन्युअल गाठ आहे आणि हे जे आहे हे कंपनीचं विणकाम आहे. ह्याच्यामध्ये किमतीत पण फरक आहे. हे 1570 रुपयाचे आहे तर ही अगदी 750 रुपयाची आहे. ह्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे. ही बास्केटबॉलची नेट आहे. आपण बास्केटबॉलला रिंगला जी बघतो ती नेट आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर व्हॉलीबॉलमध्ये अगदी हलक्या क्वालिटीची एक नेट अवेलेबल आहे. बरं, इतक्या हलक्या क्वालिटी? हो, हे अगदी लहान मुलांसाठी वापरली जाते नेट. फक्त बॉल त्याला पास करता येईल असा. 490 रुपये MRP आणि यालाही 20% डिस्काउंट आहे. हे चेंजिंग रूम कसं झालेलं आहे? हा नॉमिनल टी शर्ट्स वगैरे लोअर वगैरे चेंजिंग करण्यासाठी बनवलेला तात्पुरता चेंजिंग रूम आहे हा. ह्याच्यामध्ये आपण बघू शकता ट्रॉफीची व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे, हे फक्त सॅम्पल आहेत. ह्याच्या प्रत्येकाच्या कमीत कमी 100 पीस तरी आपल्याकडे स्टॉकला अवेलेबल आहे. ही आपल्याकडची नेटमध्ये येणारी सगळ्यात हेवी क्वालिटी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हॉलीबॉलची नेट आहे. हार्ड क्वालिटीची 4 साइड टेप येते आणि ही जी नेट आहे ही पण तुम्हाला कंपनी फिनिशिंग म्हणजे मशीन फिनिश्ड आहे आणि ही स्पर्धेसाठी वापरली जाते. ह्याची MRP आहे 2350 रुपये. हे इंटरलॉकिंग मॅट आहे. मला एक झालं. तुम्ही घरी कुठेही हे वापरू शकता. जेव्हा नको त्यावेळेस तुम्ही हे फोल्ड करून तुम्ही काढून ठेवू शकता आणि इझी टू मूव्ह आहे. वॉशेबल आहे, हे धुवू शकता. 4 पीसचा सेट येतो. 2700 रुपये MRP आहे. 20% डिस्काउंट आहे. लाईट वेट पण आहे. लाईट वेट आहे हे. आता तुम्ही वरच्या बाजूला बघू शकता मोठे मोठे नेटचे बंडल आहेत. तर त्या क्रिकेटच्या नेट आहेत. हे क्रिकेटचे नेट आहेत. ह्याच्यामध्ये भरपूर आहे. ह्याची साईज आहे 10 फूट उंच आणि 100 फूट लांब. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 8 प्रकारच्या नेट अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये क्रिकेटची प्रॅक्टिस नेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3700-3800 रुपयेपासून ते 9000 रुपयेपर्यंतच्या नेट्स अवेलेबल आहेत. आता या ट्रॉफी सगळ्या खेळांच्या वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या खेळांच्या त्या ट्रॉफीज आहेत. त्याच्यामध्ये क्रिकेटच्या आहेत, फुटबॉलच्या आहेत, येस, चषक पण आहेत. हे अशी आपल्याकडे मोठी पण आहे. 5 फुटाची ट्रॉफी आहे ती. आणि ह्या पण ट्रॉफ्या? ह्याही ट्रॉफ्या आहेत. आपण ट्रॉफ्या अशा देतो का त्याचे प्रिंट करून देतो आपण? त्याचं काय कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार त्याला प्रिंट हवं असेल तर प्रिंटही करून देतो आपण. त्याचबरोबर आता आपण महत्त्वाचा पुन्हा एक पार्ट राहिलेला आहे आपल्याकडून, कॅरम. सिस्का कंपनीचा आहे का? हा सिस्का कंपनीचा ब्रँडेड कॅरम आहे. साईज काय? स्टँडर्ड साईज? स्टँडर्ड साईज 30x30 येते. प्लेइंग सरफेस 30x30 येतो. आउटर साईज जी आहे आपण बघू शकता प्रत्येक कॅरमनुसार वेगळी वेगळी आहे. साहेब एक रेट आहे त्याला 375 रुपये. आता हा जो आहे हा सिस्का कंपनीचा आहे. ह्याचा डिटेल्स ज्या येतात त्या सगळ्या कंपनी इथं देते तुम्हाला. कुठला मॉडेल आहे, काय साईज आहे, काय चा तुम्हाला प्लाय वापरलेला आहे, ह्याचे डिटेल्स आहे. आता हा विनीत मॉडेल आहे. ह्याची साईज आहे 30x30. ह्याची फ्रेम साईज आहे 3x1.5 आणि ह्याची प्लाय साईज आहे 8 ची. ही ॲक्युरसी येणार सगळी. स्क्रॅच प्रूफ आणि वॉटरप्रूफ तुम्ही बघू शकता. स्क्रॅच प्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. ह्याच्यासारखे आपल्याकडे व्हरायटी ऑफ मॉडेल्स अवेलेबल आहेत. सिस्कामध्ये आहे, त्याच्यानंतर कांगारूमध्ये आहे. स्टँडर्ड साईज आहे. स्टँडर्ड साईज 30x30 येते. पण छोटे कॅरम्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. हा 18x18 साईज आहे, अगदी छोटी. ह्याच्यापेक्षा एक मोठी साईज येते 24x24 आणि 30x30, अगदी लहान मुलांसाठी.
याच्यासोबत सोंगट्या पण मिळतात ना सोबत? छोट्या कॅरम बरोबर सोंगट्या स्ट्रायकर सगळे येणार. मोठ्या कॅरम बरोबर फक्त कॅरम आहे. सोंगट्या स्ट्रायकर तुम्हाला ज्या आवडीच्या हव्यात, हां ज्या क्वालिटीचा कॅरम घेतात त्यानुसार तुम्हाला त्या वाढीव रेटनी घ्याव्या लागतील. आपल्याकडे तुम्ही बघू शकता डंबलचा पण भरपूर असा व्हरायटी आहे. डंबल्समध्ये आपल्याकडे 2.5 किलो पासून तुम्हाला सुरुवात होते. हा 1 किलोचा डंबल आहे. 1 किलो पासून ते 15 किलोपर्यंत 20 किलोपर्यंतचे डंबल्स आपल्याकडे व्हरायटीला अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये 85 रुपये किलोपासून सुरुवात होते आणि 260 किलो रुपये प्रति किलो प्रमाणे तुम्हाला रेट ह्याच्यामध्ये मिळतील. व्हरायटी ऑफ डंबल्स इकडे अवेलेबल आहे. हे 1 किलो वगैरे लहान मुलांसाठी आहे का? हे 1 किलो लहान मुलांसाठी महिलांसाठी आहे. महिलांसाठी हा. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असे हा जो डंबल आहे हा 2.5 किलोचा आहे आणि याची हा रबर डंबल आहे. 85 रुपीज पर केजी, 85 रुपये पर किलो आहे. आणि हे जे बाकीचे डंबल्स आहेत 85 रुपये किलो सोडून बाकी सगळ्यांना तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल त्याच्यामध्ये. आणि हे साधन कुठलं सायकलिंग? ह्याचं आता ही जी आहे ही एक्सरसाइजची बाईक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ गोडाऊनला अवेलेबल आहे. ह्या सायकलमध्ये तुम्ही उभा राहून आणि बसून वर्कआउट करू शकता. प्लस तुमचे हँड मुव्हेबल आणि स्टॉप दोन्ही करू शकता. प्लस याला पल्स रेट काउंटर आहेत. तुमचे हृदयाचे ठोके काय गतीने पडत आहेत हे तुम्हाला इथं मॉनिटरवर समोर दिसतं. आता हे कसं आहे इथं डेमोला पीस ठेवलेला आहे त्यामुळे त्याचा मॉनिटर काढून ठेवलेला आहे. ह्याच्या पेटी पॅक तुम्हाला आता स्टॉकला गोडाऊनला अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि याच्या व्यतिरिक्त काय लागलं तर तुम्ही मागून देता? हा, तुम्हाला ज्याही गोष्टीची गरज आहे किंवा स्पेसिफाईड मॉडेल हवा असेल तर आपण तो तुम्हाला 4 ते 5 दिवसात अवेलेबल करून देतो. फार फार तर 8 दिवसामध्ये नाही, 5 दिवसामध्ये आपण एक सिंगल पीस असेल तर 5 दिवसात इझिली अवेलेबल करून देतो. म्हणजे आपल्या दुकानामध्ये ट्रॉफीज असतील, स्पाइक्स असतील किंवा मग क्लॉथिंग असेल किंवा कुठलं इन्स्ट्रुमेंट असेल तर ते तुम्हाला समजा इथे अवेलेबल असेल तर तुम्हाला अवेलेबल करून दिलं 4 ते जातं. 5 दिवसामध्ये ते अवेलेबल करून दिलं जातं. आणि ट्रॉफी दिल्यानंतर ट्रॉफी किती दिवसामध्ये मिळते? ट्रॉफी साधारणतः समोर स्टॉकला जर असेल हां तर तुम्हाला लगेच सेम डेला तुम्हाला प्रिंट पण करून मिळेल. पण जर ऑन ऑर्डरची असेल तर 1 आठवड्यामध्ये तुम्हाला आपण ट्रॉफी अवेलेबल करून देतो विथ प्रिंट. ट्रॉफीची रेंज आपण पाहतो इथं आपल्याकडे ट्रॉफीमध्ये 60 रुपये पासून ते 10,000 रुपयेपर्यंतची ट्रॉफी अवेलेबल आहे. आता सरतेशेवटी आपल्या सर्व ग्राहकांना तुम्ही काय सांगाल, काय आश्वासन द्याल? आता या प्रसंगी आम्ही ग्राहकांना असं आवाहन करतो की जर MS न्यूजला सबस्क्राईब करून आणि लाईक करून जर तुम्ही आमच्याकडं आलात तर तुम्हाला एक्स्ट्रा 5% आपण डिस्काउंट रिटेलसाठी देऊ. त्याचबरोबर होलसेल ग्राहकांसाठी आपण गोडाऊनमध्ये खास स्कीम राबवू. त्यांना काही स्कीम आपल्याकडे देता येतील. आणि ग्राहकांना विनंती आहे की आपण आमच्या शॉपला व्हिजिट द्या आणि आमच्याकडं असणाऱ्या क्रीडा साहित्याचा एकदा वापर करून पहा. अतिशय उच्च दर्जाचे आणि कमी रेंजमध्ये, कमी क्वालिटी, भारी क्वालिटीमध्ये, कमी रेंजमध्ये आपल्याला साहित्य इथं अवेलेबल करून दिलं जाईल. धन्यवाद.